आज धर्म फक्त एक पुस्तकात वाचलेली गोष्ट बनून गेलेलं आहे. जितके पण बाबा लोक ज्या पद्धतीने आपल्याला धर्माची गोष्ट सांगताय ते फक्त वाचताय आणि ते वाचून आपल्याला सांगताय ते फक्त शब्द आहे. शब्दांना काय करायचंय? धूळ आहे, धूळ साफ करायची आहे. शब्द पकडून काय करायचंय? शब्द जर अध्यात्म जर नाही समजावलं तर आध्यात्मिक पुस्तकसुद्धा धूळ बनू शकतं जर त्याला चुकीच्या पद्धतीने समजावलं. ती मान्यता आणि तेच मोठी माया बनून जातं. मग त्या गोष्टीला जगावं लागतं. ती गोष्ट जगूनच सिद्ध होते. आतून मिटावं लागतं बाहेर जगण्यासाठी सुद्धा. जितके पण बाबा लोक आहे हे फक्त आपल्याला मान्यता देत आहे, प्रश्न देत आहे. हजारोतून एक सुद्धा नसेल की जो खरा बोलतोय. हजारोतून एक सुद्धा नसेल जो आपल्याला वास्तविकतेकडे नेतोय. तो फक्त आपल्याला बाहेर दाखवण्याचा प्रयत्न करतोय, मान्यतांमध्ये नेण्याचा प्रयत्न करतोय. गोष्टी समजून घ्या, गोष्टी लक्षात घ्या. आपण खूप पिछडेले, आपण खूप उच्च गोष्टीपासून लांब आहे. आपल्याला तिथपर्यंत जाणं आपलं जीवनाचा प्रथम उद्देश आहे. धर्म त्या गोष्टीसाठी आहे. धर्म, मान्यता, प्रथा, अज्ञान, परंपरा यामध्ये नाही आहे. एक वैज्ञानिक माइंड लागेल, आपल्याला विचारावं लागेल प्रश्न, हे काम कसं करतं, हे का काम करतं, मला समजून घ्यायचं आहे, मला जीवन समजून घ्यायचं आहे. आणि पूर्ण गीता स्वतःला समजून घेण्यासाठीचे दर्शन त्यालाच होणार जो स्वतः जागा होणार. आणि प्रत्येक वास्तविक संतांनी, मी ते संत बोलत नाही की तुम्ही किंवा आपण परंपरेमध्ये भगवे कपडे घातले, माळा तिलक लावला म्हणजे संत झाला, असं नाही. मी त्यांना संत बोलतोय ज्यांनी उपनिषद, गीता, वेदांत लोकांपर्यंत आणला, जी जगले, ज्यांनी भाष्य केलं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत भगवान बाबा, संत गाडगे बाबा, संत गजानन बाबा, श्री साईनाथ महाराज, आत्मा मालिक, ह्या श्री स्वामी समर्थ यांच्या तत्त्वज्ञानापर्यंत जाणं गरजेचं आहे आपल्याला. फक्त तेच वाचू शकता आज. खूप पिछडेल लोकांनी न स्वतःला समजून घेतलं, न बाहेर समजून घेतलं. आज त्यांच्या कामना पूर्ण नाही झाल्या म्हणून ते ह्या गोष्टीत कामना पूर्ण करण्यासाठी आलेले आहे. आणि त्यांनी त्या धर्माचा सुद्धा सत्यानाश करून टाकलेला आहे सगळा. इथपर्यंत मी खूप जबाबदारीने बोलत आहे. मी प्रयत्न करतोय बोलण्याचा. काम तुमचं आहे. बघायचं असेल तर बघा, नसेल बघायचं तर माझी मर्जी. जी गोष्ट उच्च आहे मी त्याला तसं सांगण्याचा प्रयत्न करणार. प्रामाणिक जे सत्य आहे तेच तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करणार. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, नसेल घ्यायचं तर तुमची मर्जी. जिथपर्यंत प्रयत्न करू शकतो तिथपर्यंत मी प्रयत्न करणार आहे. बाकी सब तुम्हारी इच्छा है. अगली वीडियो में देखेंगे और किस टॉपिक में और वेदांत को सही से कैसे जिया जाए.